भटक्या विमुक्त तरुणांसाठी डी&टी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन्स तर्फे आयोजित सेमिनार अतिउत्साहात पार पडला। भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना उद्योग जगताकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने डी&टी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्योग जगताकडे वाटचाल हा भव्य सेमिनार मिरज येथील आयोमी हॉलमध्ये अतिउत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या वेबिनारमध्ये समाजातील शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री मारुती माळी सर, संस्थापक ब्रह्मा उद्योग समूह यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून व्यावसायिक उपस्थितांना जगतात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की मराठी माणसानं नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत। छोटे व्यवसाय उभे करा, कारण छोट्या व्यवसायातूनच मोठ्या उद्योगांची निर्मिती होते। व्यवसाय करायला लाजू नका, मराठी माणसानं व्यवसायासाठी पुढे यावे। त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित तरुणांमध्ये उद्योग स्थापनेची नवी उमेद निर्माण केली। यानंतर डी&टी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनचे चेअरमन राहुल मोरे यांनी समाजातील युवकांना व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की भटक्या विमुक्त समाजातील युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनावे, यासाठी डी&टी चेंबर सतत प्रयत्नशील आहे। प्रमुख पाहुणे शिवाजी त्रिमुखे सर, जिल्हा समन्वयक MCED जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांनीही युवकांना योग्य व्यावसायिक दृष्टिकोनाचे मार्गदर्शन व महत्त्व समजावून सांगितले। तसेच दुर्गेश पवार अण्णा यांनीही समाजातील युवकांना उद्योग वाढीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। सेमिनार यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व सहकारी बांधवांना डी&टी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन्स तर्फे प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन राहुल मोरे सरांनी प्रत्येक महिन्यात अशा प्रकारचे उपयुक्त वेबिनार आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला। उपस्थितांनी या कार्यक्रमाचा मनपूर्वक लाभ घेत उत्साहाने सहभाग नोंदवला। या वेबिनारमुळे भटक्या विमुक्त समाजातील युवकांमध्ये उद्योग क्षेत्रात झेप घेण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे। नमस्कार, जय शिवराय। ज्या भूमीत आपण वाढलो, ज्या मातीत आपण जगलो, ज्या जातीत जन्माला आलो, ज्या देशामध्ये आपण वाढलो, त्याचं आपण काहीतरी गुण भेटणं लागतं। म्हणून या संस्थेची एक निर्मिती केली। निर्मिती करत असताना ज्यावेळी आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये काम करत असताना एका गोष्टीची अडचण आम्हाला लक्षात आली। हा समाज पूर्णतः उसाच्या बाहेर राहिलेला, जो रानात जंगलात फिरत राहिलेला, तो कधीही व्यावसायिक होऊ शकला। पण परंपरेने रक्तामध्ये असणारा याचा व्यवसाय लागून गेला। काय योगानं इंग्रजांचे अत्याचार झाले असतील, इंग्रजांच्या विरोधात काम केलं म्हणावं लागेल, किंवा इंग्रजांच्या बरोबर काम केलं असं पण म्हणावं लागेल, कारण त्यांच्या इमारती आमच्याशिवाय बांधल्या गेल्या नाही। त्या दगडा चिन्हीचं आणि कामगार मोलमजूर आमच्याशिवाय यानं मिळालं नाही। रानावनात जंगलात धरून आणलेला या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि ह्या ज्या तयार झाल्या वास्तू, याला पहिल्यांदा जर घडवलं असेल तर सगळ्यात पहिला सुरुवातीला उद्योजक बनला असेल तो वडर समाज। कारण का जन भांडी काढली, दगडाच्या ह्याच्यावर स्वयंपाक साधत आला आणि ती भांडी निघली, हा तो वडर समाज। मग तो उद्योजक होता की नाही होता, काय सर याचा अभ्यास पहिल्यांदा करावा। यांना स्थावर मिळावं म्हणून त्यांनी आपल्या नोकरीच्या शोधात कसं असेल कसं बांधलं। पण नोकरी करून बघा, एकच पिढी फक्त सुधारली, दुसऱ्या पिढीचा काय विचार, आणि पिढ्या ज्या जमल्या नाही, पिढ्या नोकरी मिळाली याची काय गॅरंटी नव्हती। मी फक्त प्रस्तावना केली। सर्वप्रथम मी माळी सरांचं स्वागत करतो आणि त्यांचे पहिले आभारही मानतो, कारण का त्यांचा एवढा मोलाचा वेळ माळी सरांचं तुम्ही ज्यावेळी ऐकता त्यावेळी तुम्हाला त्याचा निशब्द तुम्हाला सांगू शकत नाही।
त्याच्यात 2-3 सेमिनार त्यांनी फक्त त्यासाठी दिल्याचं हा आमचा पहिला प्रयोग आहे. विनंती केली, मग माझ्या सगळ्यांनी त्याच्यानंतर परत एकदा बाबा कॅन्सल झालं, परत चालू झालं, पण माझ्या सरांनी 2 सेमिनार कॅन्सल करून आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. यांच्या वतीनं भटक्या व विमुक्त जाती जमाती लोकांसाठी उद्योग जगताकडे वाटचाल हा एक प्रोग्राम मोरे सरांनी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिचय मॅडमने करून दिलेला होता, तर ही परिचयाचा एक व्हिडिओ आहे, तो जरा प्ले करावा. साऊंड छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या या भटक्या विमुक्त जमातीच्या उद्योजकांसाठी जमलेले माझे सर्व बंधू तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे सर्व समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो व तसेच या कार्यक्रमासाठी